बोगस मतदार, मतपेटीचा राडा आणि मतदानाचा बदललेला आकडा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांवरून सुरू असलेला राजकीय गोंधळ दिवसेंदिवस वाढत चाललाय. पण या सगळ्या धुमश्चक्रीत महाराष्ट्रातील कोट्यवधी मतदारांचा एकच प्रश्न आहे, निवडणुका कधी होणार? आणि या निवडणुका लांबल्या त्या ईव्हीएम सेटिंगसाठी की खरंच इतर काही कारण आहे? थांबा, आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण थेट कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग ऍक्शन मोड मध्ये आले. 15 डिसेंबर नंतर राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा धडका सुरू होणार आहे. कोणत्या निवडणुका आधी, कोणत्या नंतर आणि आयोगाचा नेमका प्लॅन काय आहे? चला पाहूया या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे. न्यायालयानं आयोगाला खडसावलं आणि निवडणुकांच्या तारखा धडाधड समोर येऊ लागल्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही. त्यामुळे आयोगाला ठरलेला निवडणूक कार्यक्रम बदलावा लागला आणि जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर पडल्या. पण कोर्टाच्या आदेशानुसार आयोगाला 31 जानेवारी 2026च्या आधी निवडणुका संपवायच्या आहेत. पुन्हा प्रश्न येतो की नेमकी कधी घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगानं नुकतीच सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका लढतीसाठीच्या आवश्यक कामकाज स्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळं यासाठीचा कार्यक्रम थोड्याच दिवसात लागू करण्याच्या मनस्थितीत निवडणूक आयोग आहे हे स्पष्ट होतं. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान पार पडणार आहे. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज सुरू राहणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यावरून देखील एक बाब स्पष्ट होते की ज्या अर्थी सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज सुरू ठेवलं जाणार आहे, त्या अर्थी अधिवेशन झालं रे झालं की निवडणुकीचा धुरळा उडणार आणि त्यासाठीच ही गडबड आहे हे स्पष्ट आहे. याचाच अर्थ 15 डिसेंबर पासून हा धडाका सुरू होऊ शकतो. आता सवाल राहतो की कोणत्या निवडणुका आधी? सध्या जिल्हा परिषदांच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये किती टक्के आरक्षण आवश्यक होतं, किती टक्के उल्लंघन झालंय, या गुंत्यात सध्या निवडणूक आयोग आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आयोगाला थोडा वेळ लागणार. त्या तुलनेत महापालिकांच्या वॉर्ड आणि आरक्षण संदर्भातील निर्णय आयोगानं यापूर्वीच घेतलेत. अर्थात महापालिकांच्या निवडणुकीपूर्वीचा गुंता थोडा कमी असल्यानं तो कमी वेळात सुटू शकतो आणि म्हणूनच दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 15 डिसेंबरच्या दरम्यान निवडणूक आयोग महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करू शकते. अर्थात 10 डिसेंबर रोजी महापालिकांची वॉर्डनिहाय मतदार यादी फायनल होईल. त्याचा आढावा आयोगाकडून घेतला जाईल. त्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. आता मुद्दा उरतो झेडपी निवडणुकांचं काय? मुळात महापालिका निवडणुकी दरम्यान आयोगाला झेडपी निवडणुकांचा गुंता सोडवण्यासाठी वेळ मिळालेला असेल. 17 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये ही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आयोगाला सुनावले. त्यामुळे या निवडणुका आयोग 2 टप्प्यात घेऊ शकते. या सर्वांचा अंदाज बांधायचा झाल्यास 29 महापालिका निवडणुका 15 डिसेंबर ते 10 जानेवारी पर्यंत या कालावधीत होतील, तर झेडपी पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 ते 31 जानेवारी या दरम्यान होऊ शकतात. याचाच अर्थ निवडणुकीची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची वॉर्मअपची वेळ आता संपलेली आहे. निवडणुकांचा धुरळा कधीही उडू शकतो. आम्ही या सगळ्या राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. निवडणूक आयोगाकडून तारखांची अधिकृत घोषणा होताच सर्वात आधी ती तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुका वेळेवर होतील की पुन्हा काही नवीन अडथळा येणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.